नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत करुणा मिणसेकर, ज्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत। यासोबतच त्यांनी अनेक समाजोपयोगी सामाजिक कार्य सुद्धा केलेली आहेत आणि त्यासोबतच डॉक्टर आंबेडकरांनी जसं म्हटलंय की वाचाल तर वाचाल, त्यांचा आदर्श समोर ठेवूनच त्यांनी अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक महामानवांचे विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। मॅडम, सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। तुम्ही सामाजिक कार्य करता, तर या सामाजिक क्षेत्राकडे तुम्ही सर्वप्रथम कशा वळलात ते जरा आम्हाला सांगा। बरं, सामाजिक कामाचा जो वारसा आहे तो खरं तर घरातूनच मिळाला मला। माझ्या सासरी तसं चांगलं वातावरण होतं, त्यामुळे मग कार्यक्रमांना जाणं आणि इतर कार्यक्रमांमध्ये सामील होणं हे चालू होतं घरातूनच, आणि त्यासोबतच वाचन चालू होतं। मग बाबासाहेब वाचले, फुले, सावित्रीबाई फुले हे सगळे महामानव जेव्हा वाचनात आले तेव्हा आपोआपच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मग सामाजिक या क्षेत्रामध्ये मी कार्यरत झाले। बहुजन हिताय ट्रस्ट ही एक भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये काम करणारी एक सामाजिक संस्था आहे। तर त्याचं मेन जे ऑफिस आहे ते पुण्यात आहे आणि त्याची कोल्हापूरची जी ब्रँच आहे ती पेठ वडगाव मध्ये आहे। आणि अशा एका मोठ्या संस्थेशी मी आधी जोडले गेले आणि तिथं मुलांची हॉस्टेल्स आहेत। ती हॉस्टेल्स अशा मुलांसाठी चालवली जातात जी अतिशय गरीब कुटुंबातून आलेली मुलं आहेत। त्यांचे आई वडील 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी कामाला जातात आणि अशा परिस्थितीत ती मुलं पूर्णपणे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर असतात। अशा मुलांसाठी काम करणारी ती एक संस्था आहे बहुजन हिताय ट्रस्ट। तर त्या संस्थेशी मी जोडले गेले आणि मग त्या मुलांसाठी काम चालू झालं। तिथल्या कमिटीची मी मेंबर आहे आणि मग त्या मुलांसाठी काम करता करता इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी होत गेले आणि तिथूनच मग या क्षेत्राकडे मी वळलेले आहे। नंतर मग यथावकाश आम्ही धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची पण स्थापना केली। म्हणजे धम्मभवनची स्थापना समाज कार्यातून झालेली आहे, समाज कार्यातूनच झालेली आहे की आपलं काम हे अजूनच चांगल्या पद्धतीनं करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक उपक्रम म्हणून आम्ही ट्रस्टची स्थापना केली। म्हणजे तुम्हाला सामाजिक कार्याकडे आणण्यासाठी बहुजन हिताय ही संस्था आणि यासोबतच जे मोठमोठ्या आपल्या थोर नेत्यांची जे आदर्शवत पुस्तक आहेत ही पुस्तकं कारणीभूत आहेत आणि त्यामुळे तुम्ही समाज कार्याकडे आला। हो, नक्कीच आपण म्हणतो की पुस्तक माणसाला घडवतं आणि हे मॅडमांच्या उदाहरणावरून दिसून येते की पुस्तकामुळे तुम्ही सामाजिक क्षेत्रात गेलात। हो, बरोबर। धम्मभवन बद्दल तुम्ही आता सांगितलं की धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट मी स्थापन केला समाज कार्य करत करत, तर नेमकं हे धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, आता त्याचं नाव सगळीकडे आहेच, पण हे नेमकं काय आहे, म्हणजे त्यानुसार कामं कशी होतात त्यामार्फत? अच्छा, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी, प्रबोधनाची चळवळ पुढे नेणारी, एकूणच परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देणारं हे एक ट्रस्ट आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवर आमचं ट्रस्ट काम करतं। याच्यामध्ये ट्रस्टमध्ये जी लोक काम करतात ती सर्व जाती धर्माची आहेत। ट्रस्टचं नाव ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की काही एका बुद्धांचंच काम करणारी आहे किंवा बौद्धांचीच ही संघटना आहे की काय, तर असं काही नाहीये। या ट्रस्टमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते सगळ्या जाती धर्माचे आहेत। जात धर्म न मानणारे लोक याच्यामध्ये आहेत, कारण जे महामानवाचे विचार आम्ही घेऊन जातो इतरांपर्यंत, तर त्या महामानवांनी कुठल्याही जातीचा पुरस्कार केला नाही, कुठल्याही धर्माचा पुरस्कार केला नाही, तर केवळ मानवतेचा पुरस्कार केला। तर या मानवतेचा पुरस्कार करणारे विचार सर्वांपर्यंत नेऊन आज आपण जी परिस्थिती बघतो आहोत, तर वेगवेगळ्या जाती ह्या त्यांची ज्या भिंती आहेत जातीच्या त्या अगदी घट्ट होत चाललेल्या आहेत। प्रत्येक जात स्वतःला मोठं समजते आणि त्यातून मग जाती जातीमध्ये भेदभाव आहेत, धर्मामध्ये काहीतरी आहे, प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतोय। आज आपण 2021 सालात जगतोय, पण जाती धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे आणि त्याच एका कोशामध्ये माणूस जगतो आहे। तो जाती धर्माचा पगडा निघाला, हे आपल्याला नको आहे। तर जाती धर्माच्या भिंती तोडून केवळ मानवतावादी, मी माणूस आहे आणि माणसानं माणसासारखं जगावं, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, यासाठी प्रयत्न करणारी ही संस्था आहे। खूप छान। माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं आणि हा उद्देश ठेवून धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची
स्थापना तुम्ही केलेली आहे. खरंच हे कार्य खूप उल्लेखनीय आहे. तुम्ही धम्मभवनच्या माध्यमातून अनेक पुस्तकं वाचलेली पण आहेत आणि प्रकाशित सुद्धा केलेली आहेत. बरोबर आहे. तर तुमच्या धम्मभवन मार्फत अशी किती पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि ही सगळी पुस्तकं आहेत ती नेमकी म्हणजे कशा प्रकारची पुस्तकं असतात? ही पुस्तकं म्हणजे सर्व महामानवांचे विचार. आता सर्व महामानव म्हणजे कोण, तर अगदी तथागत गौतम बुद्धांच्या पासून तर या ठिकाणी आपण सगळी पुस्तकं मी तुम्हाला मुद्दाम अशी दाखवायला आणलेली आहेत. तथागत गौतम बुद्धांचं पुस्तक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, माता जिजाऊंचं आहे, राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक आहे, भगतसिंगाचं पुस्तक आहे, संत नामदेवांचं पुस्तक याच्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे, संत तुकाराम आहेत, डॉक्टर नागनाथांना नायकवडी जेव्हा गेले तर बाबूराव गुरव सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे जे जे चांगले विचार आहेत, विधायक विचार आहेत महामानवांचे, ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. यासाठी महामानव समजून घेताना ही एक चरित्र ग्रंथमाला आम्ही चालवतोय आणि त्याच्या अंतर्गत ही जवळजवळ एक 50 पुस्तकं आम्ही आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. समोर जे पुस्तकं बघतो आहोत ती सगळी पुस्तकं धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मॅडम थोडं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ती पुस्तकं दाखवा, 1-2-3 त्यातील. डॉक्टर बाबूराव गुरव आहेत, ऍडव्होकेट कृष्णा पाटील सर आहेत, डॉक्टर सोमनाथ कदम सर आहेत. हे लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेतच. याशिवाय जे नवीन लेखक आहेत म्हणजे बाळासाहेब लोखंडे, ही मुलं आहेत, लक्ष्मी मुसे, ही कॉलेजची मुलं आहेत, यांनी सुद्धा निबंध जे लिहिले, जे उत्कृष्ट निबंध आहेत ते आम्ही प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे धम्मभवनच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये जाहीर व्याख्यानं आहेत, परिसंवाद आहेत, त्यानंतर लहान मुलांसाठी आम्ही शिबिरं घेतली, मोठ्या लोकांसाठी सुद्धा 2-2 दिवसांच्या कार्यशाळा आम्ही राबवतो. का तर हे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. याच अनुषंगानं साहित्य संमेलन सुद्धा आम्ही दरवर्षी भरवतो. धम्मविचार, साहित्य, संस्कृती आणि कलेचं ते संमेलन असतं. पूर्ण 2 दिवस ते चालतं. 2 दिवस. तर आदल्या दिवशी जे असतं त्याच्यामध्ये कला आणि शिल्पकला वगैरे जे आहे तर त्याच्या अनुषंगानं प्रदर्शन भरवलं जातं. त्याच्यामध्ये चित्र असतात, वेगवेगळी पोस्टर्स असतात, काही जी प्राचीन लेण्या आहेत तर त्या लेण्यांची माहिती देणारी पोस्टर्स असतात, त्याचं प्रदर्शन असतं आणि दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलन असतं. या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आम्ही असे लोक बोलवतो की जे नॉन बुद्धिस्ट आहेत, तोच आमच्या संमेलनाचा अध्यक्ष. जे लोक जात धर्म मानत नाहीत अशा लोकांना तुम्ही पहिल्यांदा प्रायोरिटी देता. हो, जे मानवतावादी विचार जगतात, वाचतात आणि इतरांना सांगतात असे लोकच त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असतो. पहिल्या वर्षी आम्ही साहित्य संमेलन घेतलं तेव्हा डॉक्टर आह साळुंके, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक, तर ते होते अध्यक्ष. त्यानंतर डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर गेल्या वर्षी अध्यक्ष होते. आणि या वर्षीचं जे साहित्य संमेलन आहे ते आम्ही 9 मे रोजी घेतोय. आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा गोव्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीकृष्ण अडसूळ सर त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे या माध्यमातून धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट बरंच प्रोग्रेस करत आहे असं दिसत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा मुद्दा मला आवडला असा की जे लोक जाती धर्माचा पगडा तोडून, बंधनं तोडून, जाती धर्माची वर्षानुवर्ष बुरसटलेले विचारांच्या भिंती तोडून जे लोक म्हणजे तुमच्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये असणारे सगळी लोक या विचाराचे आहेत. आणि यातून आणखीन एक चांगला मुद्दा मॅडम मला असं सांगावासा वाटतो की बऱ्याचशा शाळा कॉलेजमधल्या मुला मुलींना तुम्ही पुस्तक प्रकाशनामध्ये डायरेक्ट पुस्तकाच्या तुम्ही फ्रंट पेज वरती आणता आणि त्यातून त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि यातून अनेक चांगले लेखक घडतील तुमच्या माध्यमातून. धम्मभवनचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये कविता लेखन स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, त्यानंतर परीक्षाचे एक फॉर्म आम्ही घेऊन आलो, ते म्हणजे भारतीय संविधानावर परीक्षा. तसंच बाबासाहेबांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, या पुस्तकावर पण आम्ही परीक्षा घेतल्या. तर या परीक्षांना कॉलेजच्या मुलांपासून ते अगदी रिटायर झालेल्या वृद्धांपर्यंत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्ण महाराष्ट्रातून याच्यासाठी आमच्याकडे नोंदणी होते आणि परीक्षेला ते सगळे लोक येतात. तर गेल्या वेळेस तर तथागत गौतम बुद्धांच्यावर आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती.
आणि स्पर्धा आम्ही अनाऊन्स केली आणि लॉकडाऊनचा पिरियड आला. तर त्या लॉकडाऊनच्या पिरियडचा त्यांनी इतकाच सुंदर वापर केला त्याचा की इतकं सुंदर निबंध आलेत आमच्याकडे बुद्धांच्या वरचे. ती सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा होती. त्यासाठी आम्ही लाखानं बक्षीस अनाऊन्स केलेलं आहे. त्याचा रिझल्ट 25 डिसेंबरला आम्ही लावला आणि त्याची जी बक्षीस आहेत ती साहित्य संमेलनात आम्ही देऊ करतोय. इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि जी नवीन पिढी आहे, विद्यार्थ्यांची जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा असं जगायला आवडतंय, जाती भेदाच्या पलीकडे जाऊन. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला. ते म्हणजे गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड वरून मुलं आमच्या परीक्षेला येतात, संविधानाच्या परीक्षेला. आणि ही आमच्या कामाची चांगली पावती असं आम्हाला वाटतं. मला तर असं वाटतं की धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट जो आहे तो केवळ जाती आणि धर्म तोडत नाहीये, तर या पलीकडे जो आपला प्रांत आपण म्हणतो, आता तुम्ही म्हटलात गुजरात वरून वगैरे पण लोक येतात, कारण गौतम बुद्धांचं कार्यच तसं होतं. ते फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा त्यांनी आपल्या शिकवणुकीचा प्रसार केला होता आणि याचाच हे परिणाम आहे की खूप लांब लांबून लोक येतात. हो, कारण गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते आज जगभर सगळ्या जगाला भरळ पाडत आहे. प्रज्ञाशील करुणा असेल किंवा सत्य अहिंसा असेल, तर याचा जो प्रसार जगाच्या बाहेर झालेला आहे त्याच्यामध्ये बुद्धांनी ज्या पद्धतीनं आपलं जे ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तिथं कोणत्याही जाती धर्माचा त्यांनी विचार केला नव्हता. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धम्म आणि संघ त्यांनी निर्माण केला. तर ते काम आम्हाला करायचं आहे आणि यासाठी खूप आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सगळ्या जातीचे लोक येतात. सगळे साहित्य संमेलनाच्या वेळेस पण खूप गर्दी होते. शाहू स्मारकचा मोठा हॉल खचाखच भरलेला असतो. पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि एवढे सुंदर विचार सगळेजण ऐकतात आणि ते घेऊन जातात, त्यांच्या आयुष्यात बदल करतात. खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि तुम्ही जे काही निबंध स्पर्धा वगैरे जे आयोजन करता याचं होतं काय की त्या स्पर्धांच्या निमित्ताने का होईना पण आजची तरुण आणि युवा पिढी मार्गदर्शनपर आणि चांगले आदर्शवत पुस्तकं वाचते आणि त्या परीक्षेला बसते. वाचन संस्कृती वाढवण्याचं हे काम आहे. पुस्तकं वाचतात आणि परीक्षेचा फॉर्म आम्ही त्यासाठीच ठेवला आहे. कारण असं आम्ही म्हणतोय की पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा वाचूया, वाचन संस्कृती वाढवूया, पण असं होत नाही. पण जेव्हा परीक्षा आहे म्हटलं की मग त्याचं आपोआप वाचन होतं, त्याचं आकलन होतं आणि सगळंच. म्हणजे याचा उद्देशच आहे की आजच्या पिढीने वाचलं पाहिजे. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे वाचाल तर वाचाल आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमचा हा एक प्रयत्न आहे. हो, नक्कीच आहे. तर धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही आणखीन काही सामाजिक कार्य केलेली आहेत का? हो, कारण आपण बघतो की महामानव हे आदर्श ठेवून आम्ही वाटचाल करतो आहोत. तर ज्या त्या परिस्थितीमध्ये सामाजिक जे प्रश्न आले त्याच्याबद्दल महामानव आपले बोललेले आहेत. जसं महात्मा फुल्यांनी स्त्रियांचा प्रश्न उचलून धरला आणि स्त्रिया आज एवढ्यापर्यंत एवढी प्रगती करू शकलेल्या आहेत. असं एकही क्षेत्र स्त्रियांनी सोडलेलं नाहीये की स्त्री प्रत्येक असं झालेलं आहे. तर आम्ही असं करतो की आता सामाजिक परिस्थिती म्हणजे आता गेल्या 2 वर्षाचंच बघा तर पूर परिस्थिती आली होती कोल्हापूरला. तर पूर परिस्थितीमध्ये धान्याचं एक किट आम्ही तयार केलं होतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं तांदूळ, डाळ आणि इतर सगळं साहित्य असं एक किट तयार करून आम्ही प्रत्येक लोकांना ते मिळेल याची व्यवस्था केली आहे. मग धान्य आहे, त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू होत्या, त्याचं वाटप केलं. पूर परिस्थिती आली तेव्हा भवनच्या वतीने. आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मास्क आणि सॅनिटायझरचं बऱ्याच ठिकाणी पुरवठा केलेला आहे. हे सामाजिक आम्ही उपक्रम राबवतो. तसंच हे जे आहे आता पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवतोच आहे. साहित्य संमेलन घेऊन तिथं अनेक लोक येतात, तर त्याचा अगदी विविधांगी त्याचा लाभ होतो. कला आणि साहित्याचा सगळ्यांना माहिती होते. कलेचा सुद्धा आम्ही संध्याकाळी जो कार्यक्रम ठेवतो तर कलाकारांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी असते. कवी संमेलन असतं तर कवी सुद्धा तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातले येऊन आपल्या कविता, आपले विचार तिथं मांडतात. तर असे वेगवेगळे आम्ही उपक्रम करतो. आणि आता येत्या काळात तर एक धम्मयान म्हणून आम्ही एक प्रबोधन एक्सप्रेस सारखं आता ते गाडी आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये ही सगळी पुस्तकं असतील आणि ते धम्मयान गावोगावी जाऊन धम्म चळवळ रुजवण्याचं काम करेल. तर हा एक आम्ही नवीन उपक्रम आता हा एक अनोखा उपक्रम म्हणावा लागेल.
आणि खरंच खूप सुंदर उपक्रम आहे की पुस्तकांच्या माध्यमातून तुम्ही समाजकार्य जास्तीत जास्त पुढे चालवलेलं आहे. बरोबर, कारण आता जसं वाचाल तर वाचाल तुम्ही सुरुवात केली तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सगळ्या समस्यांचं जे मूळ आहे ते कशात आहे तर विचार परिवर्तनामध्ये आहे. ज्या माणसाचे विचार बदललेले आहेत, विचार परिवर्तन झालेले आहे, तर तो माणूस कधीही कुठेही कमी पडणार नाही आणि कोणत्याही वाईट मार्गाने तो जाणार नाही. तर हे विचार परिवर्तन हे सगळ्या समस्यांचं मूळ आहे. ते समजून आम्ही विचार परिवर्तन करण्याचं काम करतोय. आणि वाचनामुळे तर काय होतंय, आपलं मन आणि मेंदू चांगला घट्ट होतोय आणि मस्तक आपलं घडलं जाते आणि निश्चितच घडलेलं मस्तक हे कुणापुढं झुकत नाही. हा एक त्याच्यातला एक महत्वपूर्ण संदेश आहे. तुमचे सामाजिक कार्य आणि तुमचे विचार खरंच उल्लेखण्यासारखे आहेत. पण मला एक सांगा, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहात तर मग तुम्ही वकिली क्षेत्राकडे कशा वळलात? साहजिकच आहे, कारण समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेतच. सामान्यातल्या सामान्य माणसांना न्याय मिळावा ही एक प्रामाणिक इच्छा आहे त्याच्या पाठीमागची. कारण सध्या असं झालेलं आहे की सामान्य माणसाला असं वाटतं की आपल्याला न्याय मिळत नाही. तर अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी वकिलीकडे वळलेली. म्हणजे वकिलीकडे वळण्याचं कारण पण तुमचं सामाजिक कार्यच आहे. बरोबर, खरंच मला पुस्तकांनी घडवलंय हे यातून सिद्धच होतं. बरं, माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला, जो मी इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना विचारत असते. तुम्ही आता वकिलीही करताय, त्याबरोबर तुमचं सोशल वर्क सुद्धा आहे आणि त्यासोबतच धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशन असोत किंवा आणखीन काही कार्य असोत तुम्ही केलेली आहे. मग हे सगळं तुम्ही गृहिणी म्हणून घर संसार पण सांभाळता, हे सगळं तुम्ही हँडल कसं करता? आणि तुमच्या अनुभवातून आमच्या आजच्या स्त्रियांना, आज ही 21व्या शतकात अनेक स्त्रिया चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित आहेत, तर स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल? स्त्रियांना संदेश असं नाही, फक्त सांगेन मी असं की स्त्रीनं जबाबदाऱ्या तर खूप आहेत. मी आता स्वतः सगळ्या पातळीवर जेव्हा काम करते तेव्हा खरंच तारेवरची कसरत आहे ही. कारण घर आहे, मुलं आहेत, कुटुंबाची जबाबदारी आहे, नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात तर नोकरीची जबाबदारी असते. आणि शिवाय सामाजिक जेव्हा आपण एखादी बांधिलकी पत्करतो तर तिथं पण आपण कमी पडून नाही चालत. जबाबदारी घेतली तर तिथं आपल्याला पोहोचावंच लागतं, ती पेलावी लागते. पोहोचलो जर नाही आपण तर मग लोकांचे गैरसमज होतात की बघा, म्हणजे इथं काहीतरी नाव आहे पण काम नाही. तर असंही होता कामा नये. तर सगळीकडेच जबाबदारीनं वागण्याचा प्रयत्न करते. तसं घरातून मला सपोर्ट असल्यामुळं थोडी मदत होते. मग तसं इतरही महिलांना ती मिळाली पाहिजे अशी माझं प्रामाणिक मत आहे की ते इतर महिलांना सुद्धा मिळालं पाहिजे. सासरच्या मंडळींच्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे? सासरच्या मंडळींचा सपोर्ट आहे. माझे आई वडील सुद्धा मला नेहमी कामात मदत करत असतात. काही इमर्जन्सी असेल, मुलांच्याकडे थांबणं असेल तर अशा वेळेस आई बाबा माझे नेहमी हजर असतात. त्यामुळे घरून मला सपोर्ट आहे म्हणून मी पुढे जाऊ शकते. तसंच सर्व स्त्रियांना काहीतरी करायचं असतं पण वाव मिळत नाही त्यांना किंवा पाठवून दिलं जात नाही. अशा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं महिलांना. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणतंही काम असू दे, मग आपण जर महिलांच्याच बाजूने बोललो, स्त्रियांना पुरुषांना जर वाईट म्हणलं तर असंही आपण नाही करू शकणार. कारण स्त्री आणि पुरुष ही दोन्ही महत्वाच्याच बाजू आहेत. त्यामुळं एकमेकांना समजून घेऊन पुढे गेलंच तरच चांगलं काम होणार आहे. काही जणांना असं वाटतं की स्त्रीवादी आहे म्हणजे पूर्ण पुरुषांना नावं ठेवणं किंवा त्यांचे दोष काढणं असं असतं, पण तसं नाहीये. महापुरुषांची आपण उदाहरणं घेऊयात. सावित्रीबाई शिकल्या, कशामुळे शिकल्या? ज्योतिबांनी त्यांना किती सपोर्ट केला, ज्योतिबांनी शिकवलं. तशी सावित्री आज घरोघरी आहे. तिला फक्त गरज आहे, तिच्या आधाराची गरज आहे, तिला पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्यांची घरोघरी सावित्री आहे, पण ज्योतिबा घरोघरी असण्याची गरज आहे. येस. आज यावर्षी महिला दिन झाला परवा, तर त्याच्या आधी सावित्रीबाईंची जयंती झाली. तर अनेक ठिकाणी हा एकच नारा तुम्हाला दिसेल की सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. अरे वा. सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. कारण आजही पुरुष प्रधान संस्कृतीत म्हणावे तितके बदल झालेले नाहीयेत. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणावा तितका बदललेला नाहीये आणि म्हणून अजून स्त्री घरात घुटमळते आहे. तिला बाहेर येऊ दे,
तिला काम करू दे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती जर मोजायची झाली तर त्या समाजातल्या स्त्रियांची किती प्रगती झाली हे बघूनच त्या समाजाची प्रगती मोजावी लागेल. कारण स्त्रिया ह्या समाजाचा अर्धा भाग आहेत आणि हे लक्षात ठेवूनच आपण स्त्रियांना पुढे आणलं पाहिजे. आणि एक स्त्री सुशिक्षित असेल तर आपोआप संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. पण सावित्रीबाई फुले यांच्या उदाहरणातून आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत, मॅडमांच्या घरचं उदाहरण आहे की एखाद्या यशस्वी स्त्री मागेही एखादा पुरुष असू शकतो आणि तो कसा ते आपल्याला मॅडमांनी खूप छान एक्सप्लेन करून इथं सांगितलेलं आहे. तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आलात आणि तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आमच्यासमोर उलगडल्यात. एक स्त्री चांगली गृहिणी कशी होऊ शकते, समाजसेविका कशी होऊ शकते आणि यातूनच धम्म भवन या जातीपातीच्या बुरसटलेले विचार तोडून जाणारी एक रणरागिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आणि तुम्ही इतक्या छान आमच्या समोर सगळ्या गोष्टी मांडल्यात. त्याबद्दल संपूर्ण स्पीड न्यूजची टीम तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच. नमस्ते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.